आणि इथे ही पॉपलेट थाळी आहे। हा छानसा पॉपलेट, 2 चपाती, इथे राईस, सुकट आहे सुकी, त्यासोबत इथे कांदा टोमॅटो लिंबू सोलकढी आहे आणि हा रस्सा आहे इथे। हा तिखट रस्सा आहे, सुकटचा आहे हा, आणि हा साधा रस्सा आहे आणि याच्यामध्ये हा सार दिलेला आहे, तुला माहिती आहे का, एक रस्स्यामध्ये पीस दिलेला आहे। किती सुंदर अशी ही पॉपलेट थाळी, लय भारी। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज अचानक ठरलेल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि ट्रिप चालली आहे कोकणात, फॅमिली ट्रिप आहे। तर अचानक ठरलेली आहे आणि त्यामुळे सगळी गडबड झाली। त्याच्यामुळे मला म्हणजे सगळं तुम्हाला म्हणजे काही बनवलेलं आहे किंवा काय तयारी केली आहे हे मला काही दाखवायला म्हणजे वेळ नाही मिळाला आणि मुळात तयारी अशी काहीच नाही आहे। जे पहिलं आहे तेच वेअर करायचं आहे आणि तेच म्हणजे ट्रिपसाठी हे केलेलं आहे। ते पण अजून बॅग वगैरे भरायचे, तर चला थोडंसं पटपट उरकायचं आहे म्हणून मग मी थोडक्यात दाखवते। आता फक्त मी मसाले भात इथे म्हणजे केलेला आहे आणि म्हणजे सगळ्यांना मसाले भातच जेवणासाठी, कारण रात्रीचंच निघायचं आहे। आणि हे थोडंसं मी भडंग बनवलेलं आहे, तर ते मी बरोबर घेतलेलं आहे। आणि डीमार्टमधून मग थोडंसं केळ्याचे चिप्स वगैरे घेतलेले आहेत, चकली घेतलेली आहे आणि हे माहिती आहे का, आपण याची छान अशी भेळ बनवतो, तर भेळीसाठी हे सुद्धा म्हणजे घरातच होतं पहिलंच, तर तेच घेतलेलं आहे। आणि आता सुरुवात करते, मसाले भात इकडे घातलेला आहे आणि कपडे भरायला घेते। तर चला थोड्या वेळाने पुन्हा भेटूयात। बाय बाय, लवकर या लवकर लवकर या। सकाळचे 3:30 वाजलेत आणि आम्ही आता ट्रिपला सुरुवात करतोय। बाय बाय नाही, चला 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 चला, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भेटू भूर। तर चला निघूयात, आता प्रवासाला सुरुवात करूया। ठेवलात लिंबू? लाईट कधी पेटवायला सांगा गाडीची, गाडीची लाईट। बाय 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 बाय। चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय। चला सुरू करा प्रवासाला आता। आज ब्लूटूथ का कमी होईना? होय ना, काल होत होतं ना, मागची गँग दिसतच नाही। चालू झालेली आहे एवढ्या। अरे ते बघ नाही दिसत, त्याला सगळी बुलटूथ असतं इथं आता। ही पण ठेवायची येते का? बापरे बापरे, येते येते आरामात। आता ते आपण सांगू चहा किती जणी मंजरे गाव आहोंच्या पायाला नेमकंच काल खेळताना काहीतरी लागले, त्याच्यामुळे नीट चालता येत नाहीये। उतर मध्येच आता पूर्ण असंच लंगडत लंगडत चालतं। तीन वत सगळं खाली खात वत, आता वत सगळं आता ते काय वर ठेवते, काय करणार आता? कशावर बघते बिस्किट तेच राहिलंय, त्यालाच द्यायचं राहिलं म्हणून त्याच्यासाठी एकच कुत्र काय नाही, त्यालाच द्यायचं। एकटच राहिलंय फक्त, बाकीच्यांना दिलंय। हा ते मधलंय त्यालाच दे फक्त, तेवढंच राहिलंय दूध हे द्यायचं बिस्किट। हा ह्याला दिलं 2 आणि त्याला दिलं 2, मधलं वाला राहिलंय, ती बघतोय मगासपासून माझ्याकडे की मला पण दे। काय कळलं बिस्किट काय केलं? ओ माय गॉड, तुला काय झालं? बघू ना
आलं व्हिडिओ आता झालं व्हायरल झालं व्हायरल झेंडा झेंडा चुंबू चुकू बघलं बघूलं नका बाय हे बघूलं नाही ओ बाबा चला मस्त मज्जा मस्ती करत आणि गाडीमध्ये नाच गाणं चालू आहे. पोरांचा नुसता धिंगाणा, नुसतं इतकं त्यांनी म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे सुरुवातच एवढी छान केली ना, मस्त वाटलं एकदम. आणि प्रवासही खूप सुंदर झाला आणि हळूहळू पुढे चालूच आहे. तर तुम्ही इथे बघू शकता यांनी पण सुरुवात केलेली आहे आणि अहो पण पुढच्या सीटवर बसून त्यांचा पण डान्स चालू झाला आहे. मस्त गाणी लावली होती आणि सगळे असे छान म्हणजे एन्जॉय करत होते, मस्त एकदम धमाल करत होते आणि भारी वाटत होतं. म्हणजे एकदम म्हणजे असं ट्रिपला अशी छान मज्जा येत होती. अचानक ठरलेली पण म्हणजे अचानकच्या ट्रिपमध्येच अशी ही मज्जा मस्ती किती भारी वाटते ना. म्हणजे खरंच खूप एकदम असं वेगळंच वाटत होतं, एकदम धमाल, फुल धमाल. जाता जाता हे असे सुंदर असे ब्रिज लागत होते. 4043 काम करते का 4,000चं डिझेल भरलं मंडळी. 43 लिटर बसलेलं आहे आणि आधी टाकलेलं होतं 2,000चं. तर अशा पद्धतीत आता हा कोकण चालू झालेला आहे. कोकण म्हटलं की मस्त उंच नारळाची झाडं, एकदम उंचच उंच आणि लाल माती आणि निसर्ग तेवढा सुंदर दिसतो, एवढं छान वाटतं वातावरण. तर आता इथे आम्ही जवळपास पोहोचलो आहोत दांडी बीचला, तर सिंधुदुर्ग किल्ला. आणि चला आता निघालो पुढे, मज्जा मस्ती करायचीच आहे. तर चला कंटिन्यू करूया. पळा 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 अरे समुंदर में नहा के और भी कुठे फिरो सिंधुदुर्ग पण इकडेच आहे. सिंधुदुर्ग आम्ही सकाळी 3:30ला निघालो होतो. तर आम्ही आता इथं पोहोचलो आहोत. तर जवळजवळ 11:30 पावणे 12 झालेत आता. आणि इथे बघा, आम्हाला माहीत नव्हतं की इथे बाहेर म्हणजे बीचवर कपडे वगैरे सुद्धा मिळत आहेत आणि मुलं छान एन्जॉय करत आहेत मस्त. तर भूक तर खूप लागलेली, तर म्हटलं पहिला काहीतरी पटकन खाऊन घ्यावं आणि मग बाकी मग सुरुवात करावी. फ्रेश पण व्हायचं होतं. तर असंही मुलं आता बीचवर भिजणारच आहे, त्याच्यामुळे काय त्यांना फ्रेश व्हायची गरज नाही, पोटात भर घालण्याची तर गरज आहे. तर इथेच जवळ गंधर्व म्हणून आहे, तर हे हॉटेल गंधर्व, इथे आम्ही गेलो आणि इथे जेवण ही पॉपलेट थाळी आहे. हा छानसा पॉपलेट, 2 चपाती, हे राईस, सुकट आहे सुकी, त्यासोबत इथे कांदा टोमॅटो लिंबू सोलकढी आहे आणि हा रस्सा आहे इथे. हा तिखट रस्सा आहे, सुकटचा आहे हा, आणि हा साधा रस्सा आहे. आणि याच्यामध्ये हा सार दिलेला आहे, तो एक रश्श्यामध्ये पीस दिलेला आहे. किती सुंदर अशी ही पॉपलेट थाळी, भारी. चिकन थाळी. खूप भूक लागली, आता पहिला मस्त जेवण करून घेतो आणि मग परत कशाचं काढू? जेवण झालेलं आहे आणि आता निघालो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. खूप ऊन लागतंय. उलटी बाटली उलटी झाली, मुलं गाडीत बसलीत. पहिले खिडकी चला आता जाऊया सिंधुदुर्ग किल्ल्याला.
तर बोटीने आता अरे, आलो इथून चालू आहोत करत होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मेन दरवाजावर आणि इथे उतरल्यानंतर प्रथम दर्शन होतं श्री दक्षिणमुखी मारुतीचं आणि त्यानंतर मग आतमध्ये एंट्री आहे. हा मोठा अवाढव्य दरवाजा आहे आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या हाताला काय आणलं एक नव्हतं? जुनी तोफ आहे आणि त्यानंतर मग परत पुढे आतमध्ये गेल्यानंतर आणि आपल्याला गाईड असतात तर तेही आपल्याला मार्गदर्शन करतात आणि तेही सांगतात, पण आपल्याला काही गरज नाही वाटली त्याच्यामुळे आपण बघितला नाही आहे गाईड. तर इथे तुम्ही बघू शकता शिवरामेश्वर देवस्थान. तर इथे हे छोटंसं मंदिर आहे, खूप छान आहे आणि याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही परत पुढे निघालो. खूप ऊन आहे आणि एकदम तहान लागल्यासारखं झालं म्हणून मग इथे लिंबू सरबत घेतलं. कोणी गोळा घेतलेला आहे आणि छान असं चाललेलं आहे इथे आता हे लिंबू सरबत घ्यायचं. तर चला आता पुढे निघूयातच लगेचच. मुलं आली भांडणं करून लोकल माणसांची वाद घातला, कारण त्यांनी स्वतःच्या दारात सगळा कचरा साठवलेला होता आणि विमाल खाऊन थुंकलेलेही होते स्वतःच आणि दुसऱ्यांना बोलतायत की म्हणजे तुम्ही इथे टाकू नका कचरा, तिथे टाकू नका कचरा, असं झालं. असं मग किल्ला पाहत पाहत पुढे आलो आणि त्यानंतर मग इथून तुम्ही बघू शकता या दोन्ही भिंतीच्या मधून आपल्याला असा पूर्ण समुद्र दिसतोय, जेथे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे सैनिक इथून लक्ष ठेवायचे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण हा असा बीच आहे, पुढे समुद्रच आहे सगळं आणि हा छोटासा एक पूल बांधलेला आहे आणि इकडे पुढे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे तिथे आपल्याला पायाचे तुम्ही बघू शकता. हा आहे पायाचा ठसा, एकदम स्पष्ट असं दिसत नाही आहे पण ठीक आहे. आणि इथे पुढे बघू शकता इथे आहे हाताचा ठसा. ऊन आल्यामुळे काचेवरून म्हणजे ते हाताचा ठसा परफेक्ट दिसत नाही आहे पण समोर पाहिल्यावर दिसतो आहे. तर अशा पद्धतीने आता आम्ही पुढे निघालो आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण हा सिंधुदुर्ग किल्ला पाहिलेला आहे. उन्हात अवस्था बघा काय झालेली आहे, सगळे तेलकटले खळकटले मळकटलेले झालेले आणि जरा थकलेली आहेत कारण खूप ऊन आहे त्यामुळे. तर चला आता निघतो आहोत पुढे. आता जायचं आहे बीचवर. तर इथे सगळे बसलेले आहोत फुल एन्जॉय करतात. सुट्टी मिळत नव्हती तरी कशी सुट्टी टाकून आलेत, ॲडजस्ट करून आलेले आहेत आणि छान वाटतं पण असं सगळं पूर्ण फॅमिली एकत्र असं म्हणजे ट्रिपला जायला. मी एकटी तर फिरतच असते पण मुलांसोबत आणि आहोंसोबत फिरायला सुद्धा खूप छान वाटतं. तर चला आता पुढे आता पोहोचतोच आहोत आपण आता बंदरावर आणि तिथून मग पुढे निघायचं आहे बीचवर. तर चला आता काय मुलांची मज्जाच मज्जा, तीच तर आपल्याला पाहायची आहे खरी. चला तर मग बघूयात. खूप छोटे छोटे रस्ते, खूप म्हणजे खूप. डबल गाडी आली तर कशी बसणार? तर मंडळी आम्ही आता आलो आहोत तारकर्ली बीचवर आणि चला आता इथे तर धमालच धमाल आहे. तर आता बघूया मुलं काय काय धमाल मस्ती करतायत ते. स्वच्छता नव्हती, स्वच्छ पाहिजे असं. हळूहळू उतर, हळूहळू. लय मजा केली असती माहिती का तुमच्या डबल तिथं मी पावलं असतं. तुम्ही गोळी खा ना, गोळी खाल्ल्यावर तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही गोळी नाही खाल्ली. देवा वारा येऊ नको रे देवा.
आकाश दादा खाली झोपलाय आणि मुलं दादांना पूर्ण मासा बनवतात, पूर्ण मातीने झाकून टाकतात. बघा कसा बनवतात. इकडे चैतन्याने बनवले शंकराची पिंड, छान बनवले, अजून चालू आहे त्याची बनवायची. आणि मुलांनी इकडे केला आहे छानसा किल्ला. तर त्यांचा अजून हा खेळ चालूच आहे. भिजून आलेले आहेत आणि आता इथे बसून यांचं चालू आहे हा पारात. आता बघूयात कधी पूर्ण होत आहे ते. दिवस त्यांचाच आहे नाही का. आता आम्ही इथून निघतो आहोत देवबागला. तर इथे मुलांनी आंघोळ वगैरे केलेलं आहे सगळ्यांनी आणि आता इथून निघालो आहोत देवबागला नाईटला. म्हणजे आजचा स्टे आमचा देवबागमध्ये आहे. तर चला बघूयात आता पुढे देवबागची धमाल. तिथे पोहोचल्यानंतर रूम कसा मिळतो त्यावर आपल्याला अवलंबून आहे. इथे आपण हा रूम घेतलेला आहे. तर हे पूर्वज रिसॉर्ट म्हणून आहे. तर तिथे आपण आलो आहोत. आपण काही आधी बुकिंग वगैरे केलेलं नव्हतं. आपण डायरेक्ट गेलेलो आहोत आणि डायरेक्ट रूम म्हणजे घेतलेली आहे. तिथे लोक असतातच की रूम हवी आहे का किंवा काय असं म्हणजे विचारण्यासाठी. तर तिथे भरपूर लोक असतात म्हणजे ज्यांचे रूम आहेत ते. तर ते त्यापैकीच आपण असा हा रूम घेतलेला आहे. आपण हॉलच घेतलेला आहे कारण मेंबर जास्त होते आणि रूम म्हटलं म्हणजे होतं आहे की नाही असं. तर इथे तुम्ही बघू शकता हा पूर्ण म्हणजे जो म्हणजे ही बिल्डिंग आहे डबलची. तर इथेच आम्ही रूम घेतलेला आहे. पूर्वज बीच रिसॉर्ट आणि इथे पुढेच म्हणजे रिसॉर्टलाच म्हणजे रिसॉर्ट जे आहे ते बीच फेसिंग आहे. तर इथे जेवणाची पूर्ण सोय आहे. छान असे टेबल्स वगैरे लावलेले आहेत आणि लगेचच पुढे तुम्ही हा बघू शकता. हा मस्त उसळलेला शांत आणि सुंदर असा दिसणारा हा समुद्र. हा पूर्ण समुद्रकिनारा आहे आणि त्याला लागूनच आपलं हे रिसॉर्ट आहे. तर चला बघूयात आपण रूम कशी आहे ते. रूम आपण म्हणजे हॉलच घेतलेला आहे त्याच्यामुळे म्हणजे त्या लोकांनी मग गाद्या वगैरे ॲडजस्ट केलेल्या आहेत. तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर बघू शकता मंडळी ही अशा प्रकारे रूम आहे. हॉल आहे छान एकदम ऐस असा हा हॉल आहे आणि त्यांनी गाद्या पण दिलेल्या आहेत आपल्याला. आणि इथे अटॅचमध्येच टॉयलेट बाथरूम आहे. आणि इथे ही खिडकी ओपन केली तर इथे पाठीमागे लगेचच तुम्ही बघू शकता पूर्ण समुद्रकिनारा आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर इथे नंतर जेवणाच्या आधी म्हणजे जेवण होण्याआधी म्हणजे थोडासा इथे छान त्यांनी DJ वगैरे लावलेला. तर सगळ्यांची ही धमाल मस्ती तुम्ही बघू शकता. मुलं खरंच खूप म्हणजे खूप खुश आहेत आणि एन्जॉय करतात. त्यांच्यासोबत आहोसुद्धा खूप एन्जॉय करतात आणि मस्त यांनी धमाल मस्ती ते धिंगाणा घातलेला आहे. पूर्ण नाईट अशी छान त्यांनी हे केलेली आहे. जवळजवळ 11:30 पावणे 12पर्यंत त्यांचं नाचगाणंच चालू होतं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. आणि खरंच मंडळी म्हणजे अचानक काढलेली या ट्रिपचं म्हणजे एवढं सुंदर असं म्हणजे हे होईल असं वाटलंच नव्हतं. आणि खूप एन्जॉय खूप म्हणजे खूप एन्जॉय धमाल मस्ती एकदम म्हणजे नाच गाणं मिळाल्यामुळे तर आणखीनच खुश. असं आहे